फक्त इमॅजिन करा की इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप हे सगळं बंद झालंय. ही गोष्ट आपण इमॅजिनही नाही करू शकत. पण 4 सप्टेंबर पासून नेपाळमध्ये हे प्रत्यक्ष घडतंय. कारण नेपाळ सरकारने इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप सोबत 26 सोशल मीडिया ॲप्सवरती पूर्णतः बंदी घातली आहे. कारण काय? तर या ॲप्सच्या कंपन्यांनी नेपाळ गव्हर्नमेंटकडे स्वतःचं ऑफिशियल रजिस्ट्रेशन कधी केलंच नाही. नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने त्यांना 7 दिवसाची मुदत देऊनही कोणीच हे सिरियसली घेतलं नाही. मग काय? एकामागे एक सगळ्या प्लॅटफॉर्म्सना नेपाळच्या सरकारने कुलूप लावलं. एका बाजूने पाहता जे काही घडलं ते योग्य सुद्धा आहे, तशीच त्याला अनेक कारणंही आहेत. त्यात आता आपण नको शिरूया, पण आता बरीच तरुण मंडळी काठमांडू शहरामध्ये मोर्चा काढत रस्त्यावर उतरली आहे. कारण ही ॲप फक्त विरंगुळा नाहीत, तर बऱ्याच लोकांचा यावर पोट सुद्धा आहे. मग यूट्यूब किंवा Instagramचे कंटेंट क्रिएटर असतील किंवा काही जण याच ॲपच्या थ्रू एखादा छोटा-मोठा बिझनेस, एखादं छोटं-मोठं हॉटेल असं काही चालवत असतील. आता ह्या सर्वामुळे पूर्ण नेपाळ गोंधळून गेलंय. या मोर्चाला हळूहळू हिंसक वळणही मिळायला लागलंय. तर कारण मी हा व्हिडिओ शूट करताना 14 जण मारले गेल्याची एक न्यूज माझ्या कानावर आली. 87 जण जखमीही झाले आहेत आणि ही परिस्थिती अशीच राहिली तर हा आकडा अजून वाढूही शकतो. याचसाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे, लाठीचार्ज, अगदी रबर बुलेट्स अशाही काही पर्यायांचा वापर करून बघितला आणि काठमांडूमध्ये संपूर्ण दिवस कर्फ्यू सुद्धा जाहीर करण्यात आला होता. पण हजारो तरुण बॅरिकेड ओलांडून संसदेकडे जायला निघालेत. स्टॉप द बॅन ऑन सोशल मीडिया, स्टॉप करप्शन, नॉट सोशल मीडिया अशा प्रकारच्या नारेबाजी पण जे आंदोलनामध्ये केल्या जात आहेत. यावर नेपाळ सरकार आणि सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेत आहे हे आपल्याला कळेलच. पण तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय का की जिथून या कंपन्यांना रेव्हेन्यू मिळतोय, उत्पन्न मिळतंय, त्या देशात त्यांनी साधं एक ऑफिशियल रजिस्ट्रेशनही करू नये आणि त्यांनी ते करावं यासाठी नेपाळ सरकारने घेतलेला हा टोकाचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का? की तरुणांचा हा अशा प्रकारे उद्रेक होत आहे तो तुम्हाला योग्य वाटतोय की अयोग्य वाटतोय? ते काही असो, पण यातून एक गोष्ट मात्र नक्की आपल्या लक्षात आली आहे की आपलं पूर्ण आयुष्य सोशल मीडियावर किती अवलंबून आहे. मेंटली, फिजिकली आणि फायनान्शियली सुद्धा.